राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. कामगार संघटनेतील अग्रेसर नेतृत्व जयसिंग पाटील यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईतील तळोजा येथे कोल्हापूरकरांचे स्नेहभोजन कार्यक्रम रविवार दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने अनेक कोल्हापूरकर नवी मुंबई परिसरातील कुटुंबांसह स्थायिक झाले आहेत. या सर्वांचे एकत्रित संघटन व्हावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, परस्पर सहकार्य वाढावे आणि कोल्हापूरकरांच्या उन्नतीसाठी कार्य करता यावे या उद्देशाने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ स्थापनेचा निर्धार यावेळी नवी मुंबईत कोल्हापूर भवन उभारण्यासाठी पाठबळ देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ नवी मुंबई या संघटनेची स्थापना करून कोल्हापूरकरांना आधार वाटेल असा संघ निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जनहितार्थ कार्य करताना कोल्हापूरकरांच्या उन्नतीसह त्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नवी मुंबई परिसरात जागा खरेदी संदर्भातही उपस्थितांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला कानसा वारणा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील, शिवसेनेचे कोल्हापूर संपर्क प्रमुख बाजीराव कळत्रे, नवी मुंबई कुस्तीगार संघटनेचे उपाध्यक्ष हिंदूराव आळवेकर तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधाकर कांबळे यांची उपस्थिती लाभली. सर्वांनी कोल्हापूरकरांच्या उन्नतीसाठी कधीही हाक द्या, आम्ही सर्वांच्या सहकार्यासाठी सदैव सोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला. याशिवाय गाडेसाहेब, सुभाष पवार, बाबू बांद्रे, बापू दळवी, प्रताप बेटकर, संदीप शिरगावे, विनायक डवक, भीमराव यादव, बाबूदादा जाधव, बाबूराव जाधव, सुनील पाटील, संदीप पाटील, दीपक पाटील, बाबू पवार, सतीश भोसले, पांडुरंग चौगले, सुरेश रानमाले, मानसिंग चव्हाण यांसह अनेक कोल्हापूरकर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम सूत्रसंचालन प्रथमेश पुंडे यांनी उत्कृष्ट पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी जयसिंग पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. तसेच भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषक जिंकल्याच्या आनंदात उपस्थितांनी भारत माता की जयच्या घोषणांनी जल्लोष साजरा केला. भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जग दे इंडिया, जग दे इंडिया. इतर समाजाकडून काहीतरी घ्यावं लागेल. आपण सगळेजण एकत्रित येण्यासाठी आपल्याला आपलं असं एखादं ठिकाण असायला हवं असं मला नेहमी वाटतं. आणि त्याच्यासाठी कोणाकडून तरी आपल्याला मिळेल, कुठल्या तरी राजकीय पक्षाकडून कोणाकडून अशी अपेक्षा करत आपण राहण्यापेक्षा आपण सर्वांच्या माध्यमातून जर शेअर्सच्या रूपामध्ये काही निधी जर जमा केला आणि आता आपण जसं आलेलो आहोत असंच एखादं ठिकाण या ठिकाणी आपण जर आपलं स्वतःचं ठिकाण जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर ते या ठिकाणी चांगलं ठरू शकेल. आणि त्या ठिकाणी आपल्या समाजातील लोकांना वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं किंवा इतर काही उपक्रम करायच्यासाठी एकत्रित येत आहे. पनवेलच्या बाजूला गाडेश्वर रोडला असेल किंवा आजूबाजूला अशा ठिकाणी असेल. आता जागेंचे रेटी जरी विचारात घेतले तरी सुद्धा 5 लाख रुपये गुंठा याप्रमाणे रेट आहेत. 1 एकर 1.5 एकर 1 एकर जरी आपण जागा घ्यायची म्हटली तर 2 कोटीमध्ये आपल्याला 1 एकर जागा येऊ शकते. 2 कोटी निधी उभा करायचा म्हटला तर 200 लोक जर आपले तयार झाले, 200 लोक तयार झाले आणि जर 1 लाख रुपये आपण जर निधी काढला शेअरच्या रूपात तर हे काम आपल्याला करणं शक्य आहे. फुकट कोणीतरी द्यावं आणि मग त्या राजकीय पक्षांच्याकडून अपेक्षा करावी याच्यापेक्षा आपण स्वतःचे पैसे जर टाकले आणि एवढ्या लोकांनी जर असं केलं. आपले 12 तालुके आहेत आणि 12 तालुक्यामधले हजारो लोक या ठिकाणी पनवेलच्या परिसरामध्ये आता आपण वास्तव्य करतो आहोत. सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभागी होणं शक्य होणार नाही, पण मी सांगितलं या पद्धतीनं जर 1-2 लाख रुपये असे जर शेअरच्या माध्यमातून जमा केले आणि असं एखादं ठिकाण जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपलं एक ठिकाण होईल आणि तिथं आपण भविष्यामध्ये काहीतरी विकसित करू शकू.
मग लग्न कार्य असतील, बाकीचे काही कार्यक्रम असतील, असं आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकेल. आणि हे करण्यासाठी आजच्या या सभेतून त्याचं बीज रोवावं आणि हा विचार आपल्या सगळ्यांच्या समोर पोचावा आणि त्यातून आपण अशा पद्धतीचं काहीतरी करावं. आता या संदर्भात मी अनुभव घेतला तो असा की आम्ही आमच्या कॉलेजच्या सहली भारतामधल्या वेगवेगळ्या राज्यांमधून जवळपास आम्ही 10-15 वर्ष आपण काढल्या सहली आणि त्या ठिकाणी आपली राहण्याची सोय जर बघत होतो त्यावेळेला गुजराती समाज मंदिरं ही सगळ्या राज्यांच्या मध्ये मला बघायला मिळाली. म्हणजे 100 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होईल अशा प्रकारची ठिकाणं त्यांनी बऱ्याच राज्यांच्या मध्ये, बऱ्याच शहरांच्या मध्ये विकसित केलेली आहेत. आपण एवढे लोक या ठिकाणी राहून सुद्धा आपल्याकडे अशा पद्धतीचं काही विकसित केलेलं नाही आहे. त्यामुळं हे जर आपण या ठिकाणी हा विचार जर आपण सगळ्यांना पटला वाटला तर तो घ्यावा आणि याच्यावरती विचारमंथन व्हावं आणि समाजाचं म्हणून, कोल्हापूरवासियांचं म्हणून असं काहीतरी एका दुसरं आपल्याला त्या ठिकाणी भवन उभं करता येईल. कोल्हापूरवाले लाल मातीतले रांगडे गडी माझा मनापासून सगळ्यांना नमस्कार करतो. त्याच्या अगोदर काय भाषणी झाली हे मला माहित नाहीये, पण आत्ताच माझे एक मित्र बोलले, फार चांगलं बोलले. आपण एकत्र येणं हा जे आजचा कार्यक्रम जे आमचे जयसिंग पाटील यांनी ठेवलेला आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. व्यासपीठावरती बाजीराव कळंद्रे आहेत, यांचंही तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन होणार आहे. आणखी सगळ्या विभागातून आलेले, मुंबईमधून आलेले, नव्या मुंबईमधून आलेले, वेगवेगळ्या ठिकाणीवरून आलेले, बऱ्याच लोकांना काही ते त्रास झाला असेल, जास्त काही वेळ घेणार नाही. तुम्ही भरपूर अगोदर आलेला, आम्ही आत्ताच आलोय. पण तुम्हाला एकच सांगतो की दर्शनकांना एक विनंती करतो, हे असेच कार्यक्रम पूर्वनियोजित घ्या आणि आमच्याकडून जी काय मदत लागेल, काय सहकार्य लागेल कोणत्याही क्षेत्रामध्ये आम्ही त्या 100% तुम्हाला मदत करू. हे मी मुंबईमध्ये कमीत कमी नव्या मुंबईमध्ये मी नाही म्हटलं तरी 32 वर्ष मी राहतोय. 32 वर्ष राहिल्यापासून इकडे मला गाववाले सगळे कार्यकर्ते सगळ्यांच्या गोष्टीची सगळे जाणीव आहे मला. आत्ताच त्या मित्रांनी सांगितलं की प्रत्येकाने 1-1 गुंठा 2-2 गुंठा शक्य आहे ते बाजीराव साहेब सांगतील तुम्हाला. आमच्याकडून जी काय मदत लागेल तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, हे आपण तुम्हाला 100% गावाला म्हणून आई लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून तुम्हाला मी एक आश्वासन देतो. कोणत्याही वेळी मला फोन करा, मी तुम्हाला नक्कीच 100% तुम्हाला मदत करेन. इथे जास्त बोलत नाही. सगळ्या माझ्या लाल मातीतल्या रांगड्या गाड्यांना माझा नमस्कार करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब आणि इथे जमलेले सर्व मान्यवर आणि माझ्या बंधूंनो, इथे जयसिंग साहेबांनी जो काय सर्वांना बोलून स्नेह भोजनाचा आणि स्नेह संमेलनाचा कार्यक्रम केलेला आहे, खरोखरच मला त्यांना धन्यवाद द्यावा असं वाटतो. कारण निस्वार्थपणे नवी मुंबईतील सगळी माणसं एकत्र बोलवून त्यांना एकत्र आणणं आणि एका धाग्यामध्ये बांधून ठेवणं हे काही शक्य नाही आहे. आपण बऱ्याच संघटना पाहिल्यात. आपण बऱ्याच वेळेला काय करतो की संघटना घेतो, लोक येतात, लोक भेटतात, मोठ्या मोठी आश्वासन देतात आणि निघून जातात आणि निघून गेल्यानंतर कोणीही पाठीमागे येत नाही आहे. फक्त मी एवढीच तुम्हाला विनंती करेन, आज जसं तुम्ही बहुसंख्येने इथे उपस्थित राहिलात तर बऱ्याचशा वेळेला जेव्हा आपण एखाद्या वेळी जमू तेव्हा सोबत आपल्याबरोबर 8-10 माणसं घेऊन या आणि आपला जो कोल्हापूरचा मॉब आहे अशाच पद्धतीनं तुम्ही बहुसंख्येने उपस्थित राहून, जसं प्राध्यापक साहेब मगाशी म्हणा लागले की बाबा जर आपण एकत्र राहिलो तर इथे पनवेलच्या बाजूला जे काही 5-5 लाखाच्या गुंठ्याच्या जागा जे आहेत, जर आपण एकत्र जमलो आणि ते एकत्र मिळून जर काही ह्या जागा घेतल्या आणि प्रत्येकाने एक छोटी गुंठाभर जागा घेतली तर आपण पण इथलं भूधारक आणि जमिनीचे मालक आपण इथं होऊ शकतो. ती एक संकल्पना आहे. तशा बऱ्याच काही संकल्पना असतील तुमच्या मनामध्ये, त्या संकल्पना तुम्ही मांडा. तुम्ही एकमेकांना त्या हे करा, शेअर करा आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी निर्णय घ्या आणि पुन्हा पुन्हा आपला कोल्हापूर हा कुठल्या तरी एका धाग्यामध्ये गुंफला जावावा, ही माझी भावना आहे. आज कोल्हापूर जिल्हा या अनुषंगाने असणाऱ्या तालुक्याच्या माध्यमातून, संगडी तालुक्यातून आपण हा जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेतला आहे, आता गाडी सरांनी सांगितलं ते खरोखरच ते म्हणजेच हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम असून आपला एक मनमिलनाचा कार्यक्रम आहे. आणि आपण कोल्हापूरकर जे आपल्या प्रत्येक तालुक्यातून आलो आहे त्या कुठल्या तरी संघटनेच्या माध्यमातून आपण तर एकत्र यावं
आणि एकत्र ज्याचा संकल्प हेच आहे की जयसिंग पाटलासारखा मुलगा तरुण तरफदार तर त्याची जर विचाराकांक्षा काय असेल की आपण काहीतरी समाजासाठी देणं आहे, आपण काहीतरी जन्मानंतर काहीतरी करून द्यावायला पाहिजे, करून काहीतरी देणं आहे, त्या अनुषंगाने जर असा तरुण युवा पिढीचा जर तडफदार मुलगा जर एखाद्या कुठल्याच्या क्षेत्रात जर उतर असेल तर त्याला आम्ही संपूर्ण लोकांनी प्रतिसाद देणं गरजेचं आहे. आणि मला गर्व आहे. पण आपली कोल्हापूरची माती अशी आहे, त्या मातीत ना जसे पैलवान घडतात तसे आपले उद्योजक पण घडलेले. फक्त त्यांना लागतं काय तर एनर्जी, त्यांना लागतं काय तर मार्गदर्शन. आणि मार्गदर्शन देण्यासाठी असा खरा मार्गदर्शक कोण मिळतात, सांगतात, उद्देश देतात. मी उपदेश देत नाही, मी एक प्रॅक्टिकली जीवनाचं सांगतो. तर प्रॅक्टिकली जीवनामध्ये काय करायचं आहे, खरंच एक कोल्हापूरवासियाचं डोकं एवढं शार्प आहे की तो देश विदेश याच्यामध्ये म्हणजे भरपूर प्रमाणे काम, त्याच्या टॅलेंटवरती पूर्णपणे US सारख्या जर्मनी सारख्या ठिकाणी त्याने झेंडा रोवलेला. पण काय होतं, आपल्या एक पूर्वजाकडून आलेलं आहे, अंतरून बघून पाय पसरायचे. पण पूर्वज हे नाही सांगत की तुम्ही तुमचं अंतरून वाढवा, असं कधीच सांगितलं नाही. जर काय करायचं असेल तर पहिले पाय पसरणे म्हणजे अंतरून वाढवायचे. अंतरून म्हणजे काय, आपला पहिला समाजाशी असलेला संबंध, आणि समाजच आपल्याला उभा करतो. धंद्यात, व्यवसायात किंवा कुठल्याही क्षेत्रात त्या समाजाला जोडलं गेलं पाहिजे पहिलं. आता काय मराठी माणसाला काय होतं, लागतं भांडवल. आणि भांडवल कमी पडल्यामुळं काय, आपले कुटुंबातले सांगतात की बाबा तुला जायचं आहे, नोकरीच करायची आहे, तुला नोकरीमध्येच राहायचं आहे, तुला असंच करायचं आहे. तसं शिक्षण देतो आपण भरपूर, मुलांना बाहेर शिक्षणाला पाठवतो सुद्धा. पण असा एक पिता किंवा एक वडील नाही आहे की तुला धंदा करायचा आहे, तुला व्यवसाय करायचा आहे, असं कोणीही सांगत नाही. आणि व्यवसाय म्हणजे काय, त्याला फॉरेनला पाठवेल शिकवायला, तो पहिल्यापासून इकडं काही हमाली करेल, काय करेल, पण माझ्या मुलाला नोकरी करेल. म्हणजेच काय, गुलाम केलं. मी असं नाही म्हणत नोकरी करणाऱ्या माणसाने नोकरी करू नये, नोकरी करावी, पण ती नोकरी अशी असावी की ती शानवाली असावी, ती हुकुमशाहीची नसावी. तर काय धंद्यात काय होतं, धंदा ज्यावेळा आपण करायला उतरतो त्यावेळा बरेच काही स्ट्रगल असतात. मग नोकरीत नाहीत का, नोकरीत पण आहे. पण जर धंद्याची मुळं रोवायची असतील आणि धंद्याला जर उभा राहायचा असेल तर पहिलं तुमची मनशक्ती तयार लागते, तुमच्या मनाचं मनोबल चांगलं ठेवावं लागतं. आणि मनोबल ठेवायसाठी जर तुम्हाला खरोखर काहीतरी करायची ताकद लागते तर तुम्ही तुमच्या मुलांना पहिलं शिकवा की बाबा तुला धंदा, आणि खरोखर धंद्यात आहे, फक्त वेळ देता आला पाहिजे. वेळ म्हणजे काय, तुम्ही तुमची पूर्णपणे त्याच्यात आहुती दिली पाहिजे, जशी नोकरी देते, आणि त्याप्रमाणे तुमचा धंदा बनतो. धंद्याला, व्यवसायाला कधीही तोड नाही. फक्त आपल्या मराठी माणसाने त्या व्यवसायात उतरावं, काहीतरी करावं आणि चांगलं करावं. पुन्हा सांगतो, कोल्हापूरवासियांनी खरोखर काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या मुलाला किंवा आपल्या याला धंद्यात उतरवावं, काहीतरी करावं. आणि आज आपला महाराष्ट्र असा सुजलाम सुफलाम आहे, अशी खाणी आहे, त्या खाणीचा एक साऊथ महाराष्ट्र म्हणून कोल्हापूर आहे, तो खरोखर सगळीकडून सुपीक आहे. शेतीकडून आहे, सगळ्याकडून आहे, नोकरधंद्याकडून आहे, सहकार क्षेत्रातून सगळ्याकडून. तर त्याचं जर पीक वाढवायचं असेल तर प्रत्येकाने धंद्यात यावं, धंद्यात राहावं. मला बोलायला दिलं तर खूपच मी बोलत राहील. छत्रपती शिवशाहूंच्या कोल्हापूर सारख्या रांगड्या जिल्ह्यातून, कोल्हापूर जिल्ह्यातील गावखेड्यातून इथं सर्व आलेल्या माझ्या जेवाभावाच्या मित्रांना, गाववाल्यांना मी पहिला मानाचा मुजरा करतो. आणि ह्या सगळ्या जेवाभावाच्या लोकांना एकत्र आणण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे मित्र माननीय जयसिंगराव पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आपलं पोट भरण्यासाठी, आपलं कुटुंब सांभाळण्यासाठी आपल्याला हे सगळं करत असताना आपल्या कुटुंबासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो, आपल्याला गावाकडचं कुटुंब सांभाळावं लागतं. आणि ह्या अशा एकत्र जमण्यानं एकमेकाबद्दलची ओढ प्रत्येकामध्ये येत असते. माझा जेव्हा मित्र काय करतोय, आपण काय करतोय, ह्यातून एक चांगली भावना तयार होत असते. त्यांनी निमंत्रण, स्नेहभोजन आणि एक गाठी भेटी व्हाव्या
यासाठी इथं बोलवलेलं आहे. सर्वांनी वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथम तुमचं आभार व्यक्त करतो. आणि जयसिंग पाटील हे गेले 2-3 वर्ष माझ्या परिचयाचे झाले. आम्ही एक जिजाऊ जयंती निमित्त एकत्र आलो आणि त्यांचं कार्य मी जवळून पाहिले जे मला भाग्य लाभलं ते शाहूवाडीचे मी बुजुर्गडचा आहे. आपण इथं प्रत्येक वेगवेगळ्या तालुक्यातून इथं आलेलो आहोत आणि या मुंबई नगरीमध्ये काम करत असताना ही अशी वेगवेगळी माणसं आपल्याला भेटतायत. ते असे जयसिंग पाटील साहेब यांचं जे कार्य सामाजिक कार्य चालू असतं त्याच्यातून बरीचशी ओळख झालेली आहे. आणि आज त्यांनी जो स्नेह भोजन म्हणजे स्नेह मिलन म्हणता येईल त्याला ही गाठीभेटी हे चांगल्या पद्धतीनं आयोजन केलेलं आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. कामाचा जळ घेऊन निघाला काट कुठे वाट मंदी बोचती त्याला जगत निघल तरी बिहसल शाबस त्याची जगत निघल बिहसल शाबस त्याची तू चाल पुढे तुला रगड्या भीती कशाची परवा भी कोणाची तसे क्षमंजू मोठील नाही त्याचं फुलावानी गावती काही गळामध्ये पडल त्याच्या माल विजयाची गळामध्ये पडल त्याच्या माल विजयाची तू चाल पुढे तुला रगडा भीती कशाची परवा बिकुणाची. समाजासाठी काम करताना किंवा विविध क्षेत्रांमध्ये काम करताना प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये अडचणी येतात, मानसिक त्रास होतो, खूप काही गोष्टी असतात. परंतु ह्या सगळ्यांना पार करून आपण पुढे जायचं असतं आणि तेवढाच आत्मविश्वास मनामध्ये बाळगायचा असतो. आणि आपल्या सर्वांना एकत्रित करण्यासाठी या स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला होता. आणि हे आयोजन करण्यासाठी गेल्या 8 ते 10 दिवसांपासून प्रचंड अथक परिश्रम ज्यांनी घेतले ते आपले सर्वांचे लाडके सन्माननीय जयसिंग पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचा मी मनापासून हृदयपूर्वक धन्यवाद मानतो. आणि पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्याला आपल्या सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करायचे. कोल्हापूरवासी हे नेहमीच परखड, स्पष्ट आणि अन्यायाविरुद्ध लढणारे जनता ओळखली जाते. आज या जनतेसाठी जयसिंग पाटील यांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलं. एकूणच काय भावना व्यक्त करा? मी कांसावारणा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दीपकदादा पाटील, शाहूवाडी तालुका, जिल्हा कोल्हापूर. जयसिंग पाटील आमचा छोटा बंधू. एक चांगलं नियोजन त्यांनी आज केलेलं आहे. तारीख 8 रविवार आणि आम्हा सर्व कोल्हापूरवासियांना, आमचे रानमाळे बंधू असतील, खाडेसाहेब असतील, बाकी इतर सर्वच कोल्हापूरवासी सर्वच आज एक करून जमा होत आहेत. आणि एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम त्याने एक चांगला उपक्रम, त्यातून चर्चासत्र कोल्हापूरच्या विकासासाठी होईल ही अपेक्षा ठेवतोय. आणि त्याला मी कायम शुभेच्छा देतच असतो. आज पण ह्या स्नेहभोजनानिमित्त त्याचा जो उद्देश आहे तो साध्य व्हावा हीच आई जगदंबेची प्रार्थना करतो. थांबतोय. कोल्हापूरवासियांच्या भूमिकेविषयी आपण काय भावना? कोल्हापूरचं एक फेमसच आहे ते प्रसिद्ध की तांबडा पांढरा रस्सा आणि दुसरं एक गुळ एक माहेरघर कोल्हापूरचं म्हटलं जातं. तर कोल्हापूरची माणसंच गुळासारखीच आहेत, गोड. त्याच्यामुळं ती जसं गुळाची ढेप असते तशी सगळी त्या गुळाच्या ढेपेला जसे आकर्षित होऊन मुंगळे जमा होतात त्या पद्धतीनं कोल्हापूरवासी आमचे सगळे पूर्ण जगात भारी कोल्हापूर असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमचे जे बांधव आहेत, नागरिक आहेत, ते जगभर पसरलेले आहेत उद्योगधंद्यानिमित्त, नोकरीनिमित्त. तर आमच्या जयसिंग पाटलाचा हाच उद्देश आहे की आपण कोल्हापूरवासियांनी या उद्देशाने इथे जमलेलो आहोत. जेवणाचं एक कारण आहे, पण एक काहीतरी चर्चासत्र घडून आपण एक चांगलं काहीतरी त्यातून पुढे मार्ग काढूया आणि मुंबईमध्ये काहीतरी नवीन काहीतरी करता येईल हाच त्याचा उद्देश आहे. स्नेह संमेलनात अनेक विचाराची लोक या ठिकाणी एकत्र आली आणि कोल्हापूरच्या प्रगतीसाठी या ठिकाणी नवी मुंबई स्थानिक असलेले जनता, कोल्हापुराच्या जनतेचं एक उन्नती व्हावी या अनुषंगाने विचार विनिमय करत या ठिकाणी स्नेहभोजनाचा आनंद गेला. कशा प्रकारे या स्नेहभोजनाकडे आपण पाहता आणि जयसिंग पाटील यांनी जे पाऊल उचललं एकजुटीचं आणि स्नेहभोजनाचं, कशा प्रकारे त्याच्याकडे पाहता?
आज दिनांक 8 मार्च 2026 या रोजी श्री जयसिंग पाटील साहेब यांनी संबंध नवी मुंबईतील कोल्हापूर बांधवांना हाक दिली आणि स्नेह भोजनाचा आणि स्नेह संमेलनाचा जो कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमात आल्यानंतर मान्यवरांनी आपापली मतं नोंदवली, आपापल्या संकल्पना मांडल्या, आपापली कल्पना दिली. त्यातून बहुसंख्य लोकांनी हे सांगितलं की बाबा जर कोल्हापूर समाज जर संघटित व्हायचा आहे, एकत्र यायचं आहे, तर त्यासाठी कुठेतरी एक हक्काचं व्यासपीठ असणं गरजेचं आहे. त्यासाठी बहुतेक लोकांनी जे आपला जो काही अभिप्राय दिलेला आहे त्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की बाबा एक आपली कुठली सामाजिक संस्था इथे असावी आणि तो ट्रस्ट त्या पद्धतीनं तो रजिस्टर करण्यात यावा आणि त्याच्यानंतर ही दिग्गज जी काही माणसं आहेत आजच्या तारखेमध्ये मोठमोठ्या हुद्द्यावरती असणारी माणसं आज इथे उपस्थित राहिली, औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारी औद्योगिक बिझनेसमॅन इथे उपस्थित राहिले, यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेलं हमी किंवा त्यांनी दिलेलं आश्वासन, त्यांनी सांगितलंय की कोल्हापूर बांधव जेव्हा आपला अडीअडचणीत असेल किंवा त्याला कुठल्याही पद्धतीची गरज असेल तर तेव्हा आम्ही हाकेच्या दुरावरती आहोत आणि नक्कीच आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. आणि ह्या मोठ्या माणसांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि तळागाळातला कोल्हापूरकर जेव्हा गावावरून इकडे येतो आणि नोकरीसाठी धडपडत असेल, बिझनेससाठी धडपडत असेल तर ह्या दिग्गज लोकांचं मार्गदर्शन कुठे ना कुठे तिकडे लाभेल. आणि मला वाटतं की आज जो कार्यक्रम ठेवला ह्या कार्यक्रमाला ज्या दिग्गजांनी उपस्थिती दिली, आपली मतं नोंदवली, हे इथून पुढे भविष्यासाठी एक वेगळी संकल्पना घेऊन निर्माण होईल आणि ह्याचा कोल्हापूरकरांना नक्कीच फायदा होईल असं माझं मत आहे. कोल्हापूर म्हटलं की स्पष्ट, परखड आणि न्याय देणारे जनता म्हणून कोल्हापूरकरांचा या ठिकाणी ओळख आपल्याला पाहायला मिळते. पांढरा तांबडा रस्ता तर प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी, परंतु त्यांचं एक कोल्हापूरकरांचं खास वैशिष्ट्य म्हणजे स्पष्ट, परखड आणि न्याय देणारे व्यक्तिमत्व कोल्हापूरकरांची जनता म्हणून ओळखली जाते. एकूणच आपल्यासोबत जोडलेले आहे कामगार नेतृत्व जयसिंगजी पाटील यांनी आज या ठिकाणी तलोजा या ठिकाणी कोल्हापूर वासियांचं एक स्नेहभोजन या ठिकाणी आयोजित केलं होतं. चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी लाभला. जयसिंगजी काय सांगाल, एकूणच आजचं स्नेह संमेलन कोल्हापूर जनतेच्या प्रतिसादात आपल्या सहयोगी जोडलेले मित्र परिवारांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला. एकूणच कशा प्रकारचं या ठिकाणी विचार विनिमयातून काय मार्ग निघाला? समस्त कोल्हापूरकरांसाठी आज आम्ही तळोजा येथे स्नेहभोजन ठेवलं होतं. तर बरेच मान्यवर आले होते. प्रत्येकाने आपल्या भाषणामध्ये असं सुचवलं की ह्या कोल्हापूरकरांचे बरेच प्रश्न आहेत, तिथे कोल्हापूर भवन आहे, तर बऱ्याच ठिकाणी आपण सामूहिक सर्वांनी मिळून एखादी जागा घ्यावी, तर असं बरेच असे प्रश्न मांडले. ते प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे असेल तर कुठेतरी आपल्याला कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघाची स्थापना करावी लागेल. त्याकरता सर्वांच्या म्हणजे लोकांच्या सर्व आज जे उपस्थित होते त्यांची अशीच इच्छा होती की आपण कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघाची स्थापना करूया. तर आज मी समस्त लोकांच्या तर्फे आज असं जाहीर करतो की कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ नवी मुंबई आपण लवकरच रजिस्ट्रेशन करणार आहोत आणि हे नवी मुंबई पुरतं मुंबई क्षेत्रात राहिले. एकूणच या ठिकाणी सर्वांच्या विचारांमुळे विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांच्या विचारांमुळे कोल्हापूर रहिवासी संघ या ठिकाणी स्थापन होईल. कोल्हापूर भवनची जी मागणी आहे त्या अनुषंगाने प्रयत्न होतील असं त्यांनी या ठिकाणी सूचित केलेलं आहे. आणि स्नेहभोजन म्हटलं तर अतिशय तांबडा पांढरा रस्त्याचा या ठिकाणी आस्वाद घेत या ठिकाणी सर्वांनी अतिशय आनंदाने गुण्यागोविंदाने भोजनाचा आनंद घेतला. सर्वांचा विचार विनिमय झाला. एकूणच विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि अशाच प्रकारचं हे संघटन पुढे भविष्यात कशा प्रकारे चालू राहील? कोल्हापूरकरांसाठी आम्ही कोणती अडचण असेल, समजा सामाजिक क्षेत्र म्हणजे हॉस्पिटलच्या संदर्भात किंवा कुठल्याही कामगारांच्या विषयात, तर आम्ही नक्की कोल्हापूरकरांसाठी आम्ही उभे राहू आणि त्या आमची कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ नवी मुंबई मग त्यासाठी आम्ही त्या माध्यमातून काम करू. कोल्हापूर म्हटलं का शाहू महाराजांचे विचार आणि शाहू महाराजांचे विचार एकजुटीने आणि विचार विनिमयाने सर्वांना न्याय देण्यासाठी किंवा सर्वांचा उन्नतीसाठी हा संघ कार्यरत राहील. आणि आजचं स्नेहभोजन नक्कीच कोल्हापूरवासियांसाठी एक लाभदायक राहील, फलदायक राहील. आणि जयसिंग पाटील यांनी घेतलेलं स्नेहभोजन भविष्यात कोल्हापूर वासियांच्या उन्नतीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, तलोजा.